आजच्या कॅबिनेटमध्ये ते कन्फर्म झालं। उद्यापासून आपण ज्या ज्या इमारतीमध्ये राहतोय हे स्वतःचं घर म्हणून आपण जे आहे, आजपासून आपण अनधिकृत नाही, आजपासून आपण अधिकृत जे आहे। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। तो ये जेके असांखे चॉइस जेका वो हितां ही मिलियो, असांखे चङा ई प्रोफाइल्स मोकिलियो जंहिंमां असां चॉइस करे सघियासीं और थोड़ी ही समय में असांजी बेबीअ जी माना मंगणी थी। उहो रिश्तो.com जे करे ई थियो, न त असां एतिरो जल्दी न करे सघे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। चांगलंच बोलला तुम्ही मॅडम। आज या उल्हासनगर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमाने घरघंटी आणि शिवन यंत्रणा वाटपाच्या या कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब असतील आमचे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोदजी हिंदूराव, त्याचबरोबर आमदार कुमारजी आयलानी, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, प्रदीपजी रामचंदानी असतील, राजेंद्रजी चौधरी, अरुणजी आशान, रमेशजी चव्हाण, भुल्लर महाराज असतील, माजी महापौर आमच्या लीलाताई आशान, जमनूजी पुरस्वानी, महेशजी सुक्रमानी, मनीषाताई भानुशानी, ठाण्याचे उपमहापौर राजेंद्रजी साप्ते, त्याचबरोबर आमचे उल्हासनगर महानगरपालिकेचे कमिशनर महोदय आणि ज्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचेल त्याच्यासाठी पाठपुरावा केला, त्याचबरोबर उल्हासनगर महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी लाभार्थी शोधण्याचं काम या ठिकाणी आपण केलं। एकूण लाभार्थी मला वाटतं 3300 लाभार्थी जे आहेत हे या उल्हासनगरमध्ये आपल्याला सापडलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो की आपण सगळे लोक जे आहात हे या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून जे आहात हे सहभागी झालेले आहात आणि या शासनाच्या योजना ज्या आहेत ह्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। मला वाटतं हे सरकार जेव्हापासून आलं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे सगळे जे आहे ते दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतायत आणि झटतायत। दिवस रात्र तळागाळातील लोकांना न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी हे सरकार आपलं काम करतंय। त्याच्यातूनच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आणला आणि हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी शोधण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं। म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्या त्या ठिकाणी जमा झालेला आहात, या उल्हासनगरमध्ये 3300 लाभार्थी फक्त शिलाई मशीन आणि त्याचबरोबर घरघंटी याच्यासाठी जे आहे हे त्यांना लाभ त्या ठिकाणी मिळतोय। परत वेगवेगळ्या योजनेमधून आता एक आठवडा अगोदर कार्यक्रम झाला म्हणजे डोंबिवलीला, त्या ठिकाणी 75,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ जो आहे तो त्या ठिकाणी घेतला। अगोदर जे आहे हे लोकांना शासनापर्यंत यावं लागत होतं, सरकारपर्यंत यावं लागत होतं। मराठी समजते ना? हिंदी मध्ये मराठी चालेल ना? हिंदी में बोलू, दोनों भाषा में बोलता हूं। मराठी किती लोकांना हात वर करा, खाली करा। हिंदी किती लोकांना? दोनों भी भाषा में बात करने की कोशिश यहां पर करता हूं मैं। सभी का बहुत बहुत अभिनंदन। पहले जो है आप सभी को सरकार तक पहुंचना पड़ता था, प्रांत कार्यालय जाना पड़ता था, तहसील जाना पड़ता था, कलेक्टर के पास जाना पड़ता था। रेशन कार्ड चाहिए, रेशन कार्ड में नाम चढ़ाना है तो आपको जो है वहां पर जाना पड़ता था। फिर उधर 10 बार उधर जाओ, 15 बार उधर जाओ, 20 बार उधर जाओ, आपको जो है वहां पर जो है
लाभ लेने में, क्योंकि वो सिस्टम प्रोसीजर जो है वो हर एक टेबल पे फाइल जाएगी, फिर उधर आपका वेरिफिकेशन होगा, सब कुछ होगा, फिर उसके बाद रेशन कार्ड वहां पर मिलेगा। लेकिन आज जो हमारा सरकार आने के बाद सरकार खुद जो है लोगों तक जा रहा है और लोगों को जो है ढूंढने का, लाभार्थी ढूंढने का काम जो है सरकार यहाँ पर कर रहा है, प्रशासन यहाँ पर कर रहा आहे। लोकांपर्यंत अगोदर सरकार पोहोचत नव्हतं, आज सरकार जे आहे लोकांपर्यंत पोहोचतंय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमामधून गेल्या 1 वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना जो आहे हा लाभ या ठिकाणी देण्याचं काम आपल्या या सरकारने केलं। आज देखील आपल्यापर्यंत ही घरघंटी असेल, त्याचबरोबर शिलाई मशीन असेल, आपल्या महिलांना जे आहे हे स्वयंरोजगार देण्याचं काम जे आहे ते आपले हे सरकार या ठिकाणी करतंय। या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे कधी कोणी विचार केला नव्हता तो विचार त्यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर केला। काय विचार केला? स्वच्छ भारत अभियान। त्या स्वच्छ भारत अभियानामध्ये काय केलं? हर घर शौचालय। 70 वर्षानंतर देखील आपल्या घरामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी शौचालय नव्हता, म्हणून त्या शौचालय बांधण्याचं काम आज आपण पाहत असाल की बाबा लोक त्या ठिकाणी उघड्यावरती, म्हणजे महिला भगिनी ज्या आहेत या उघड्यावरती शौचालय त्या ठिकाणी जात होत्या। त्यांचा विचार जो आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि हर घर शौचालयाच्या माध्यमाने प्रत्येकाच्या घरामध्ये जो आहे हा शौचालय बांधण्याचा उपक्रम जो आहे हा 70 वर्षानंतर आपल्याला करावा लागला। 70 साल बाद हमें याद आया कि घर में जो है शौचालय नहीं है, माँ बहन जो है वो कहाँ जाएगी। इसके लिए जो है प्रधानमंत्री जी ने वहां पर शौचालय बांधने का काम वहां पर किया। फिर कुछ लोग जो है कई सालों तक चूल्हे पे खाना बनाते थे, उसके लिए जो है उज्ज्वला योजना लाने का काम देखिल इसी सरकार ने किया। अभी हम सभी लोग जो है यहाँ पर राज्य सरकार मिलकर अलग अलग योजनाएं यहाँ पर ला रहे। यहाँ पर जो है महिलाएं, मुझे लगता है कि एसटी में सफर करती होंगी, जाता ना एसटी ने गावाकडे, किती तिकीट आहे? अर्धा आहे ना तिकीट। किती लोक प्रवास करतात एसटीने आणि बाकी लोक घराच्या बाहेर निघत नाही वाटतं। एसटीची आहे, एसटीने प्रवास आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये केला। ज्येष्ठ नागरिकांना जे आहे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास जो आहे हा त्या ठिकाणी एसटीचा त्या ठिकाणी केला। आजपर्यंत आपल्या उल्हासनगरमध्ये बस सर्व्हिस नव्हती, परवाच आम्ही जे आहे या बस सेवेचं उद्घाटन जे आहे या उल्हासनगरमध्ये केला। आता आपण त्या बसमध्ये प्रवास जरी केला ते एसी बसमध्ये, तरी देखील आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये जो आहे तो त्या ठिकाणी तिकीट आपल्याला द्यावं लागणार आहे। बरोबर ना आयुक्त महोदय? नाहीतर एसी आहे बोलाल तिकीट फुल। त्या ठिकाणी आता 5 बसेस सुरू झाल्यात, भविष्यामध्ये किती 120 बसेस आपल्या फक्त उल्हासनगर मध्ये जे आहे त्या ठिकाणी चालणार आहेत। म्हणजे आपल्याला जे आहे बाकी ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्या ठिकाणी घ्यावी लागणार नाही आपल्याला। आणि सगळ्या बसेस एसी आहेत का नॉन एसी आहेत? काही एसी आहेत, काही नॉन एसी आहेत, कुठल्याही चालतील आम्हाला। पहिली बस सर्व्हिस जी आहे ती आमची सुरू करा। माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांनी मिळून या उल्हासनगरसाठी जे आहे या बस योजना जी आहे ही केंद्राकडून जे आहे ते बसेस या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत, त्याच्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे। तर आता भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला कुठेही जायचं असेल उल्हासनगरमध्ये तर बसमध्ये बसलात, अर्ध तिकीट काढलं, हाफ तिकीट, तर लगेच प्रवास सुरू। ज्येष्ठ नागरिकांना 75 वर्षावरील मोफत प्रवास। अगोदर जे आहे ज्येष्ठ नागरिकडे 75 वर्षावरील बसले असतील काही प्रमाणामध्ये, पण अगोदर ज्येष्ठ नागरिकांना बाबा देवदर्शन करावं लागत होतं, त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळांना भेटायला जायला लागत होतं बाजूच्या गावामध्ये। दवाखान्यात जर जायचं असेल तर ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे आपल्या सुनांवरती अवेलेबल राहावं लागत होतं की सुनान बाबा, सुनांकडे जे ज्येष्ठ नागरिक बाबा आता मला बसने जायचंय प्रवास करायला, बरोबर ना? आता तुमच्यावरती नाही डिपेंडेंट, आता डायरेक्ट जे आहे बस पकडायची आणि थेट त्या ठिकाणी जायचं, कोणाला विचारायचं नाही। हॉस्पिटलमध्ये जायचं असेल हॉस्पिटलमध्ये जा,
त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला जायचं असेल, पंढरपूरला जायचं असेल, चालियाला जायचं असेल तर कुठल्याही बसमध्ये बसा आणि त्या ठिकाणी प्रवास करा. अगोदर जे आहे, अगोदर लोकांना वाटलं अरे 75 वर्षावरील कोण जो आहे प्रवास करणार आहे, 75 वर्षावरील कोण प्रवास करणार आहे. पण आता माहिती पडलं की 3-4 कोटीपेक्षा जास्त लोकांनी जो आहे तो त्या ठिकाणी बसने जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी प्रवास केला. आणि महिला जेव्हा बसनी प्रवास करायला लागल्या तेव्हा एसटी तोट्यामध्ये होती. अगोदर जेव्हापासून महिला प्रवास करायला लागल्या एसटी पण फायद्यामध्ये झाली. महिलांसाठी आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणतोय. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असेल, त्याच्या माध्यमाने जे आहे बचत गट असतील, महिला असतील, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. महिलांना घरघंटी शिलाई मशीन का देतोय? कारण की महिला देखील आहे, त्यांना स्वयंरोजगार मिळेल, ते स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी उभं राहतील आणि कोणापुढे जे आहे ते हात पसरवायला त्यांना लागणार नाही. स्वतःचे पैसे स्वतः त्या ठिकाणी कमावतील आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण जे आहे हे त्या ठिकाणी करतील. मुलांच्या शाळेची फीज असेल, डॉक्टरची फीज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महिला या ठिकाणी करू शकतात. आज महिला ज्या आहेत त्या कोणाच्या मागे नाही. आज महिला ज्या आहे या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जे आहे ते त्या ठिकाणी काम करतायत. किंबहुना महिला ज्या आहेत आज पुरुषांच्या पुढे जे आहे ते त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. म्हणूनच महिलांना जे आहे भविष्यामध्ये पार्लमेंटमध्ये पण, लोकसभेमध्ये पण आरक्षण देण्याचं काम मोदी सरकारने त्या ठिकाणी केलं. आपण बाबा आज या ठिकाणी आमच्या महिला नगरसेविका पण बसलेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये बघितलं की महिलांची संख्या जास्त आहे. 60% महिलांची संख्या त्या ठिकाणी आहे. धीरे धीरे अभी वो बढ़ेगी. कंपटीशन बहुत है आप सभी को. महिलांना पण त्या ठिकाणी आपण आरक्षण दिलं तर महिला ज्या आहेत त्या कुठल्याच क्षेत्रामध्ये जे आहे ते मागे नाही. म्हणून महिलांनी जे आहे आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी सरकारने या सगळ्या योजना चालू केल्या. बचत गटला जे आहे ते खेळतं भांडवल त्या ठिकाणी देण्याचं काम करतंय सरकार, जेणेकरून जे आहे हे बचत गटच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी विविध उद्योग धंदे जे आहेत ते त्या ठिकाणी महिला करू शकतील आणि आपला परिवार असेल, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या महिला असतील, त्यांना एकत्र घेऊन जे आहे हे त्या ठिकाणी काम करू शकतील. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत जे आहे करोडो महिलांची त्या ठिकाणी तपासणी आपण केली. त्याचबरोबर आपण लेक लाडकी ही योजना सुरू केली की मुलगी जी आहे ते जन्माला आल्या आल्या त्या मुलीच्या अकाउंटमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी 5,000 रुपये टाकण्याचं काम देखील सरकारने केलं. 18 वर्ष होईपर्यंत जे आहे 1 लाख रुपये जे आहे त्या मुलीच्या अकाउंटमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार. अगोदर आपल्याला प्रश्न असायचा की बाबा आता शिक्षण कसं करायचं, तेही टेन्शन जे आहे ते सरकारने त्या ठिकाणी काढून टाकलं. आपल्या जी मुलगी जन्माला येईल ती जी आहे तिचं शिक्षण कुठेही अर्धवट राहता कामा नये. 18 वर्षापर्यंत जे आहे तिला चांगलं शिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. कारण घरातली महिला सक्षम जर झाली तर पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतं. ही ताकद जी आहे ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. घराचा गाडा जो आहे पुढे घेऊन जाण्याचं काम महिला या ठिकाणी करतात. आज आमच्या या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये पण आशाताईंनी जे आहे हे या ठिकाणी कारकीर्द त्यांनी त्या ठिकाणी गाजवली. महापौर त्या या ठिकाणच्या होत्या उल्हासनगरच्या. तर महिला ज्या आहे त्या महिलांना आपल्या पायावरती उभं करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आपण आणल्या. जनधन योजना, या जनधन योजना जेव्हा अकाउंट उघडल्या तेव्हा त्याच्यावर तरी टीका आल्या, अरे कसं काय जनधन योजना जी आहे त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे नाही, काय नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने त्या जनधन अकाउंटमध्ये पैसे टाकण्याचं काम देखील सरकार या ठिकाणी करतंय. आणि त्याच्यामध्ये जर महिलांचे खाते जर बघितले आपण तर पुरुषांपेक्षा जास्त 56% खाती जी आहे ती महिलांची त्याच्यामध्ये आहेत. आज वाढत्या वयातील मुली असतील, गर्भवती महिला असतील, माता असतील, त्यांना मिशन पोषण ही योजना देखील त्या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. सुकन्या समृद्धी योजना असेल ती देखील या ठिकाणी आपण चालू केली आणि राज्यामध्ये 23 लाख मुलींना याचा फायदा त्या ठिकाणी झाला.
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचे लाभार्थी जे आहेत ते 32 लाख जे आहेत हे भगिनी त्या ठिकाणी जे आहेत ते लाभार्थी त्या ठिकाणी झाल्या. आशा वर्कर जे आहे त्यांचा पगार जो आहे तो वाढून, मानधन वाढून जे आहे हे त्या ठिकाणी 5,000 आपण केलं. आणि समूह संसाधन व्यक्तींचं मानधन जे आहे ते 3,000 रुपये वाढून दरमहा 6,000 रुपये देखील आपल्या ज्या सरकारने केलं. हे सगळ्या योजना ज्या आहेत त्या फक्त महिलांसाठी मी मोजल्या या ठिकाणी, बाकी काहीच या ठिकाणी मी बोललो नाही. फक्त महिलांचा विचार जो आहे तो सरकार आपला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करत असतील तर महिलांनी देखील सरकारच्या मागे ठामपणे उभं राहण्याची गरज या ठिकाणी आहे ना सरकारच्या मागे आपण सगळे लोक. कारण की जेणेकरून आपल्याला बघा, अगोदरचं सरकार 2.5 वर्ष होतं, 2.5 वर्षाचं सरकार होतं. स्वतः प्रमुख जे आहे ते लॉक लावून घरामध्ये बसले आणि आपल्या सगळ्यांना पण कोविडच्या नावाखाली सगळ्यांना घरात बसवलं. पण 2 वर्षा अगोदर जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि सगळ्यांना जे आहे कोविड मधून, बंधनातून बाहेर काढलं, आपल्या सणांना बंधनातमधून बाहेर काढलं आणि सगळ्यांना जे आहे ते वेगवेगळ्या योजना जे आहे ते त्या ठिकाणी लागू केल्या. शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतायत, दिवस रात्र 18 तास, 20 तास त्या ठिकाणी काम करतायत, जेणेकरून लोकांना जे आहे हे तळागाळातील व्यक्तींपर्यंत जो आहे हा योजनेचा लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. कुठलाही व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी वंचित त्या ठिकाणी राहता कामा नये. आपण उल्हासनगर मध्ये पाहताय, चांगले रस्ते त्या ठिकाणी होत आहेत, ब्रिज होत आहेत, पाण्याची समस्या आहे आपल्याकडे इकडे. मग असे आमदार साहेब या ठिकाणी म्हणाले की स्वतःचं स्तोत्र डेव्हलप करण्याचं काम देखील आपण उल्हासनगरसाठी करतोय. भविष्यामध्ये आपल्याला कुठलंही पाण्याची अडचण जी आहे ती त्या ठिकाणी होणार नाही. ती देखील बैठक या ठिकाणी झाली. तर असे अनेक कामं जी आहेत ही आपण या ठिकाणी करतोय. गेल्या 10 वर्षामध्ये अनेक अशी कामं, उपक्रम जी आहेत या उल्हासनगरमध्ये असतील, या कल्याण लोकसभेमध्ये असतील, करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. हजारो कोटीचा निधी जो आहे या कल्याण लोकसभेमध्ये आला. आता देखील मी प्रदीप रामचंद यांनी भाषण करत होते तेव्हा त्यांना दिला मोबाईल. त्यांना बोललो अजून जे आहे हे 22.5 कोटी रुपये जे आहे हे आपल्याला आजच्या दिवशी जे आहे ते सरकारने मूलभूतसाठी उल्हासनगर महानगरपालिकेसाठी दिल्या. सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे, गटारं चांगली झाली पाहिजे, आपल्या ज्या वाडी वस्ती आहेत, स्लम्स आहेत त्या देखील चांगले झाले पाहिजे. कारण की आपल्या सगळ्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी. म्हणून आपलं राहणीमान देखील त्या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे या हेतूने जे आहे आपण या ठिकाणी काम करतोय. म्हणून आजचीच योजना या ठिकाणी आपण ही योजना या ठिकाणी राबवतोय. ही योजना फक्त काही दिवसापुरती मर्यादित नाहीये. आता आचारसंहिता लागेल काही दिवसामध्ये. म्हणून आपल्याला जे आहे आपण 3,500 लोकांना जो लाभ देतोय, पण आपण घरी गेल्यानंतर वस्तू वगैरे घरी घेऊन गेल्यानंतर बाजूचेही लोक विचारतील अरे मला नाही मिळालं. त्यांना तुम्ही सांगा पुढच्या 1-1.5 महिन्यानंतर आचारसंहिता जेव्हा शिथिल होईल तेव्हा पुन्हा ही योजना जी आहे या ठिकाणी चालू करू आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहे या महिलांना जे आहे ते आपण या ठिकाणी लाभ देण्याचं काम या ठिकाणी करू. निराधार महिलांना देखील आपण या ठिकाणी योजनेचा लाभ देतोय. तर आपण कोणीही जे आहे ते त्या ठिकाणी घाबरून जाऊ नका किंवा आजूबाजूचे आपले लोक असतील त्यांनाही आपण सांगा की बाबा या ठिकाणी आपण ही 2-3 आठवड्यासाठी ही योजना केली होती आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तर पूर्ण वेळ तो आहे हा चालतच राहणार आहे. आणि हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. प्रधानमंत्री खनिज उपक्रम या अंतर्गत जे आहे आपण याच्यासाठी काही निधी या ठिकाणी ठेवला होता. त्याच्यामध्ये जे लाभार्थ्यांनी आता लाभ घेतलेला आहे त्यांना तर शुभेच्छा देतो या ठिकाणी मी. आज आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल. उद्यापासून लगेचच जे आहे ते आपल्या घराच्या जवळ आपल्याला जे आहे ते कॅम्प लावून त्या ठिकाणी मशीन जे आहे ते वस्तू जे आहे त्या ठिकाणी मिळतील. कारण की या ठिकाणी आपण उचलून घेऊन जाऊ शकत नाही, एवढी मोठी मोठी वस्तू आहेत आणि मशीन्स आहेत त्या ठिकाणी. उद्यापासून आपल्याला फक्त सर्टिफिकेट दाखवायचं आहे. एका आठवड्यामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या मशीन्स असतील, या सगळ्या गोष्टी असतील त्या देऊन जे आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका मोकळी होऊन जाईल. बरोबर ना आयुक्त साहेब? उद्यापासून त्यांच्याकडे जे आहे ते कॅम्प्स त्या ठिकाणी लागले पाहिजे प्रत्येक वॉर्डमध्ये, जेणेकरून घराच्या जवळ त्यांना त्या ठिकाणी मशीन्स त्या ठिकाणी मिळतील. सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आज आपल्या व्हॉट्सअपवरती जे आहे हे काही वेळामध्ये जे आहे ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी येईल आणि आपण त्यांना हे पण देणार आहोत ना, हातामध्ये पण सर्टिफिकेट देणार आहोत. नाही बाकी कधी बाकी लोकांच्या सगळ्यांच्या मोबाईल वरती जे आहे ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी येईल. पण आपण मला वाटतं जेव्हा नोंदणी करत होता तेव्हा आपल्या जवळच्या नगरसेवक असेल, अधिकारी असेल, ह्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट आहे आपला. तर आपल्याला कोणाला घाबरण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांना कोणाला फोन करायचा आहे माहिती आहे ना? माहिती
तर आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि आजूबाजूवाल्यांना हे सांगायला विसरू नका की आचारसंहिता संपल्यानंतर परत हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू होणार आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी या उल्हासनगरसाठी सगळ्यात मोठा निर्णय जो आहे हा रेग्युलरायझेशनचा घेतला. ज्या आपल्या बिल्डिंग्स आहेत, अनधिकृत बिल्डिंग मध्ये आपण राहतो, डिलॅपिडेटेड म्हणजे धोकादायक इमारतींमध्ये राहतो, बाबा ती इमारत कधी पडेल, बाबा त्याच्यासाठी रिडेव्हलपमेंटसाठी आपण गेलं पाहिजे. आपलं हक्काचं स्वतःचं घर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी रेग्युलरायझेशनचा विषय आपण या ठिकाणी घेतला. तर हे रेग्युलरायझेशनचा GR जो आहे या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये ते कन्फर्म झालं. उद्यापासून आपण ज्या ज्या इमारतीमध्ये राहतोय हे स्वतःचं घर म्हणून आपण जे आहे, आजपासून आपण अनधिकृत नाही, आजपासून आपण अधिकृत जे आहे हे आपलं सगळ्यांचं घर त्या ठिकाणी आहे. आणि भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमाने आपल्याला जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या इमारतीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलपरला घेऊन त्या ठिकाणी जाता येईल. चांगलं घर जे आहे स्वतःचं त्या ठिकाणी मिळेल. स्वप्न जे आहे घराचं आपल्या सगळ्यांचं येणाऱ्या काही वर्षांमध्ये जे आहे हे त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जे आहेत त्या आपण या ठिकाणी वाजवल्या पाहिजे. कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं चांगलं देखणं अधिकृत घर त्या ठिकाणी असलं पाहिजे. मी आपल्याला सांगतो भविष्यामध्ये जे आहे हे आपलं स्वतःचं चांगलं घर. आणि हे असा निर्णय जो आहे कधीच इतिहासामध्ये झाला नव्हता. हा निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता या योजनेबाबत एव्ही क्लिप दाखवण्यात येत आहे. नको, ठीक आहे. मग आता साहेबांनी या योजनेचं महत्त्व सांगितलं आहे तर रिमोट दाबून आता साहेब आपल्याला अभिनंदन पत्र, शुभेच्छा पत्र देणार आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी रिमोट दाबावी. आणि आपल्या व्हॉट्सअपवर देखील ते येणार आहे. साहेबांनी पूर्ण माहिती दिली आहे आपणास. धन्यवाद साहेब. आता मी विनंती करते की धन्यवाद साहेब. आता मी विनंती करते की आपण 5 लाभार्थी आणावे. साहेबांना वेळ नाही. मी नावं घेत आहे. त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ते त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. श्रीमती जया राजेंद्र खापरे, घरघंटी. जया खापरे, लवकर लवकर यायचं आहे. पुढे पण कार्यक्रम आहे साहेबांना. परवीन शेख, सुनीता प्रजापती, ज्योती किलचे, कृपया सर्वांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी यायचं आहे. भव्य कीर्ती जनमनात हाक देता जास धावे तो एका क्षणात. तेज दिव्य कार्य भव्य कीर्ती जनमनात हाक देता जास धावे तो एका क्षणात. डगमगे न कदा चालत राही सदा ध्येय प्रति सर्वदा श्रीकांत हा. शौर्याचा वारसा, धैर्याचा आरसा तुझा एकनाथ तसा श्रीकांत हा. शिवसेनेचा घरा, महाराष्ट्राचा वाघ हा. भगवा दिल्ली करो मिला. पहिल्या निवडणुकीमध्ये धन्यवाद साहेब. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर आले असेल नसेल
आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत व त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन या योजनेच्या वाटपाचा शुभारंभ आपण इथं आज केलेला आहे। यामध्ये आपल्याला खनिज कर्म विभागातर्फे निधी प्राप्त झालेला होता 5,48,00,000 रुपये। त्या अंतर्गत आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण यामध्ये पात्र लाभार्थ्यांमधून लॉटरी पद्धतीने जी निवड झालेले लाभार्थी होती जवळपास 3,197 लाभार्थी होते। त्या सर्व लाभार्थ्यांना आम्ही काल पर्सनली दूरध्वनीद्वारे इथं बोलवलं होतं आणि परंतु त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येने जवळपास 7,000 ते 8,000 जनता इथं आलेली असेल की हा योजनेची माहिती करून घेणे व योजनाचा यामध्ये उपस्थिती देण्यासाठी इथे आलेले होते। आणि ह्या योजनेचा शुभारंभ माननीय खासदार महोदय व आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अजित शेख साहेब यांच्या सहकार्यानं व मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे। प्रातिनिधिक स्वरूपात आपण जवळपास 20 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप व घरघंटी आणि शिलाई मशीनचं इथं आपण प्रातिनिधिक स्वरूपात दिलेलं आहे। परंतु पुढील प्रक्रिया ही DBT तत्वावर होणार असल्यामुळे यथावकाश बाकी सगळ्या बँकेचे औपचारिकता पूर्ण करून आम्ही लवकरच DBT तत्वावर या लाभार्थ्यांना याचा लाभ देणार आहोत। आगामी काळात आम्ही वैयक्तिक संपर्क करू आणि लाभार्थ्यांकडून त्यांचे मूळ कागदपत्र व्हेरीफाय करून आणि बँकेशी लिंक करायचं असल्यामुळे जेव्हा केव्हा आमचा कॉल येईल त्यावेळेला तात्काळ प्रतिसाद द्यायचा आहे आणि त्यांनी जिथं बोलवलं जाईल तिथं आम्ही कॅम्प्स लावू किंवा पाचारण करू त्यावेळेला सगळ्या लाभार्थ्यांनी येऊन सहकार्य करायचं आहे। आणि आगामी काळातसुद्धा आम्ही अशा वैयक्तिक योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने महिला बाल कल्याण विभागातर्फे यथोचित आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं लाभ पोहोचता येईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।